हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आशिष लाड ब्लॉग्समध्ये. आणि आज आहे आमच्या पुढच्या ट्रिप ब्लॉगचा डे 2 आणि आम्ही पोचलो वेरावळला. तर इथून चाललो आहे आम्ही सोमनाथ दर्शनासाठी. काल डे 1ला आम्ही नागेश्वर आणि द्वारकाचे दर्शन करून संध्याकाळी 8:45ची ओखा सोमनाथ एक्सप्रेस पकडली होती, जिने आम्ही सकाळी 4:30ला वेरावळला उतरलो आणि तिकडनंच रूमवर चेक इन केलं. तर इथे जर तुम्हाला रूम स्टेशनजवळ पाहिजे असेल तर 1000 ते 1600पर्यंत मिळेल, AC किंवा नॉन AC. मी तुम्हाला आमच्या रूमचा टूर पण दाखवतो, चला बघूया. तर गाईज हा आहे आमचा रूम, ज्याची कॉस्टिंग आम्हाला पडली 1300 रुपये. AC रूम आहे. हे आमचं सामान, जे आम्ही तयारी होऊन आता चाललो आहे सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी. छोटाच रूम आहे, पण इझिली 2 की 3 जण राहू शकतात. आणि स्टेशनच्या जस्ट समोरच हा आहे आमचं हॉटेल साई रेस्टॉरंट. हर हर महादेव. ये भालका तीर्थ, बाणगंगा, त्रिवेणी संगम, राम मंदिर, इंगराज माता की गुफा, सूर्यदेव का मंदिर, पांडवों की गुफा, कामनाथ महादेव, लक्ष्मी नारायण मंदिर, भालका तीर्थ आ गया. ये सब अच्छे से घुमा के यहाँ छोड़ देंगे. ठीक है, कितना लोगे? 500 रुपये. गीता मंदिर जा रहे हैं. तर मित्रांनो, आता आम्ही सोमनाथमधील साईट सीइंग जे मंदिर आहेत ते चालू केलं आहे. पहिलं आलं आम्ही गीता मंदिरला. तर चला बघूया हे मंदिर. जर इथे तुम्हाला साईट सीइंग करायची असेल तर सोमनाथ मंदिराच्या बाहेरूनच गव्हर्मेंटची बस असते, पर पर्सन 50 रुपीजनी. ती तुम्हाला सर्व मंदिर फिरवेल. पण आम्हाला जास्त टाईम लागणार आहे म्हणून आम्ही रिक्षा ऑप्ट केली आहे. तर तुम्ही असे रिक्षा पण बघू शकता. त्याच्यासोबत डील करून 400 किंवा 500 रुपयाने ते सर्व स्पॉट्स दाखवतील. चलो थोड़ा सा लीजिए इधर चलो भी यहाँ पर
तर गाईज गीता मंदिर नंतर आम्ही आलोय सूर्य मंदिर आणि पांडव लेणी बघायला. तर चला बघूया ते कसं आहे. चलो चलो 15 मिनट हो गए. चल 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 अगला मंदिर भी 4 मिनट भी करना. 11:30 हो गए. 11:30 हो गए. चल चल खाना भी खाना है. लगो तर गाईज पांडव गुफा आणि सूर्य मंदिर नंतर आम्ही आलोय त्रिवेणी संगमला. तर मित्रांनो त्रिवेणी संगम नंतर आम्ही आलोय राम मंदिरला. तर बघू शकता तुम्ही किती भव्य आणि सुंदर मंदिर आहे. तर चला आज जाऊन दर्शन करूया. तर जर तुम्हाला जेवण करायचं असेल तर तुम्ही इथे राम मंदिरला येऊ शकता. ते निःशुल्क जेवण मिळतं आणि टायमिंग आहे 11 ते 3. याचे कूपन मंदिरातच मिळतात आणि मंदिरातून बाहेर आल्यावर बॅक साईडला ती जेवणाची सोय केली आहे.
तर मित्रांनो, राम मंदिर नंतर आता आम्ही आलो आहे बालकातीर्थला. हे तेच ठिकाण आहे जिथे श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता. तर चला बघूया हे मंदिर कसं आहे. काय आहे तुझा ठिकाण गाईज आता आम्ही आलो आहे बाणगंगा त्या ठिकाणी. सुंदर असा समुद्र आहे आणि ती पिंड दिसत असेल तुम्हाला, हेच आहे बाणगंगा. आता जायला एंट्री नाही कारण पोलीस आहेत, लोक आतमध्ये जाऊ शकत नाही. तर आता आम्ही चाललो आहे सोमनाथ मंदिराचे दर्शन करायला. समोर दिसत असेल हेच मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, सो आता मोबाईल आम्ही डिपॉझिट करणार आहे आणि आज दर्शन घ्यायला जाणार.